विद्यार्थी मित्रांनो, गणित विभाग 2 इयत्ता 9वी भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय. सराव संच 1.2 आपण सोडणार आहोत. प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. त्यातला प्रश्न पहिला आहे, खालील सारणी संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंडी एकरूप आहेत का ते ठरवा. या ठिकाणी बिंदू एचा निर्देशक -3 आहे, बीचा 5 आहे, सीचा 2 आहे, डीचा -7 आहे आणि ईचा 9 आहे. रेख डी आणि रेख ए बी एकरूप आहेत का पाहायचं आहे. रेख बी सी व रेख ए डी एकरूप आहेत का पाहायचं आहे. आणि रेख बी व रेख ए डी एकरूप आहेत का पाहायचं आहे. या ठिकाणी द फॉलोइंग टेबल शोज पॉईंट्स ऑन ए नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स डिसाइड व्हेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट or not. The coordinate of A is -3, coordinate of B is 5, coordinate of C is 2, coordinate of D is -7, coordinate of E is 9. सेगमेंट D and सेगमेंट AB. ओके, या ठिकाणी रेख D आणि रेख AB यांची लांबी काढायची आहे. ती समान आली तर एकरूप आहेत, समान नाही आली तर ते एकरूप नाहीत. लेंथ D म्हणजेच डिस्टन्स D. डिस्टन्स D काढताना D बिंदूचा निर्देशक 9 आहे आणि ई बिंदूचा निर्देशक या ठिकाणी डी बिंदूचा निर्देशक -7 आणि ई बिंदूचा 9 आहे. 9 मोठा आहे म्हणजे ई मोठा आहे, डी लहान आहे. म्हणून या ठिकाणी ई बिंदूचा निर्देशक वजा डी बिंदूचा निर्देशक. दोन बिंदूमधलं अंतर काढताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. म्हणून ई बिंदूचा निर्देशक 9 आहे, वजा सूत्रातलं डीचा निर्देशक -7 आहे, वजा वजा अधिक 9 आणि 7 16. डिस्टन्स डी 16 आलं. डी आणि ए बिंदूमधलं अंतर डिस्टन्स डी म्हणजेच लेंथ डी बरोबर 16 16 बरोबर. आता या ठिकाणी डिस्टन्स ए बी काढायचं आहे, म्हणजे रेख ए बी आपल्याला काढायची आहे. रेख ए बी काढताना डिस्टन्स ए बी काढताना बी बिंदूचा निर्देशक 5 आहे, ए बिंदूचा निर्देशक -3 आहे, म्हणजे बीचा मोठा आहे आणि एचा लहान आहे. म्हणून डिस्टन्स ए बी काढताना बी बिंदूचा निर्देशक वजा ए बिंदूचा निर्देशक. ओके, बी बिंदूचा 5 आहे, वजा सूत्रातलं एचा -3 आहे, वजा वजा अधिक 5 आणि 3 8. डिस्टन्स ए बी बरोबर 8 आलेला आहे. डिस्टन्स ए बी म्हणजेच लेंथ ए बी 8, लेंथ ए बी 8 आहे, लेंथ डी 16 आहे. म्हणजेच या ठिकाणी रेख डी आणि रेख ए बी यांची लांबी समान नाही. म्हणून येथे लेंथ डी इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी. डी आणि ए बी यांची लांबी समान नसल्यामुळं रेख डी व रेख ए बी एकरूप नाहीत. ओके, त्यानंतर रेख बी सी आणि रेख ए डी काढायचे आहे. रेख बी सी म्हणजेच डिस्टन्स बी सी म्हणजेच लेंथ बी सी. रेख बी सी काढताना बी सी सी बिंदूचा 2 आहे आणि बी बिंदूचा 5 आहे. बी बिंदूचा निर्देशक मोठा आहे, सीचा लहान आहे, म्हणून बी बिंदूचा निर्देशक वजा सी बिंदूचा निर्देशक 5 वजा 2. ओके, 5 वजा 2 3, म्हणजे डिस्टन्स बी सी 3 आलं. त्यानंतर ए डी काढायचं आहे. डिस्टन्स ए डी. ए डी काढताना एचा -3 आहे आणि डीचा -7 आहे. -3 मोठा आहे आणि -7 लहान आहे, म्हणजे ए बिंदूचा निर्देशक वजा डी बिंदूचा निर्देशक. ए बिंदूचा निर्देशक वजा डी बिंदूचा निर्देशक -3 वजा वजा अधिक 7. ओके, हे सूत्रातलं वजा. डीचा निर्देशक -7 आहे. 7 मधून 3 गेले 4 अधिक 7 वजा 3 4. बेरीज वजाबाकी करताना एका संख्येचं चिन्ह आणि वजा असेल आणि दुसऱ्याचा अधिक असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणून डिस्टन्स डी बरोबर 4. ओके, या ठिकाणी बी सी 3 आहे आणि ए डी 4 आहे. त्यामुळं बी सी आणि ए डी एकरूप नाहीत कारण त्यांची अंतरं समान नाहीत. ओके, म्हणजे डिस्टन्स ए डी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बी सी. ओके, येथे लेंथ बी सी लेंथ ए डी बरोबर नाही. लेंथ बी सी इज नॉट इक्वल टू लेंथ ए डी, म्हणून रेख बी सी व रेख ए डी एकरूप नाहीत. ओके, त्यानंतर तिसरा आहे रेख बी व रेख ए डी. रेख बी म्हणजे डिस्टन्स बी काढायची. डिस्टन्स बी काढताना बी बिंदूचा निर्देशक 5 आहे, ईचा 9 आहे, म्हणजे ईचा मोठा आहे, बीचा लहान आहे. म्हणून ई बिंदूचा निर्देशक वजा बी बिंदूचा निर्देशक. दोन बिंदूमधलं अंतर काढताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा असतो. बिंदू ईचा निर्देशक 9 वजा बिंदू बीचा निर्देशक 5. डिस्टन्स बी बरोबर 9 5 गेले 4. डिस्टन्स बी म्हणजेच लेंथ बी. ओके,
त्यानंतर डिस्टन्स AD काढायचे आहे. AD Aचा निर्देशक -3 आहे, Dचा -7 आहे. -3 मोठा आहे, -7 मोठा आहे म्हणजे A बिंदूचा निर्देशक वजा D बिंदूचा निर्देशक. A बिंदूचा -3 आहे, वजा सूत्रातलं Dचा -7 आहे, वजा वजा अधिक 7 मधून 3 गेले 4. डिस्टन्स AD बरोबर 4 बरोबर लेंथ AD. ओके, दोन बिंदूमधलं अंतर AD, A आणि D बिंदूमधलं अंतर म्हणजेच ADची लांबी, रेषाखंड ADची लांबी. या ठिकाणी इथं लेंथ BE 4 आहे, इथं लेंथ AD 4 आहे. येथे लेंथ BE बरोबर लेंथ AD. दोन्ही अंतर समान आहेत. ज्या रेषाखंडांची लांबी समान आहे त्यांना एकरूप रेषाखंड म्हणायचं. म्हणून रेख BE व रेख AD एकरूप आहेत. रेख BE कॉन्ग्रंट रेख AD. ओके, हिअर लेंथ D इज इक्वल टू डिस्टन्स D. डिस्टन्स D इज इक्वल टू coordinate of E minus coordinate of D. Coordinate of E is 9 minus, this is minus sign. Coordinate of D is -7 minus plus 9 plus 7 is equal to 16. Distance D is equal to 16. That means length D is equal to distance D is equal to 16. Then length AB is equal to distance AB. Distance AB is equal to coordinate of B minus coordinate of A. Coordinate of B is 5 minus this sign minus. Coordinate of A is -3 minus plus 5 plus 3. Distance AB is equal to 8. Here distance AB is equal to length AB is equal to 8. Here length DE is not equal to length AB. Distance DE is 16. Length AB is 8. Okay. Length DE is equal to 16 and length AB is equal to 8. Therefore, segment DE and segment AB are not congruent. Second, segment BC and segment AD. Segment BC, length BC is equal to distance BC. Distance BC is equal to coordinate of B minus coordinate of C. Coordinate of B is 5 minus coordinate of C is 2. 5 minus 2, 3. Distance AD is equal to distance BC is equal to length BC is equal to 3. Okay. Distance BC is equal to 3 is equal to length BC. Then distance AD is equal to coordinate of A minus coordinate of D. Coordinate of A is -3 minus coordinate of D -7. Minus plus 7 plus 7 minus 3 is equal to 4. Distance AD is equal to 4. Here length AD is equal to length AD is equal to 4. Okay. Here length BC is not equal to length AD. Length BC is 3 and length AD is 4. Therefore segment BC and segment AD are not congruent. Third example, segment B and segment AD. Segment distance BE is equal to coordinate of E minus coordinate of B. Coordinate of E is 9 minus coordinate of B is 5. 9 minus 5 for distance B is equal to 4 is equal to length B. Then distance AD is equal to coordinate of A minus coordinate of D. Coordinate of E is -3 minus this minus sign. Coordinate of B is -7 minus plus 7. 7 minus 3 is equal to 4. Distance AD is equal to 4 is equal to length AD. Here length BE is equal to length AD is equal to 4. Okay. Therefore segment B and segment AD are congruent. That means segment B congruent segment AD. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद.